उसके उनके सामने बड़ा पक्ष भी है भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी हैं, ये बड़े नहीं हैं, अब तो सुनामी है। मी तर आता राजकारणातून निवृत्त झाल्यासारखं आहे, पण मी जे काय मदत करत असेल ती करत आहे। प्रणितीही उमेदवार उमेदवारच उरलेले नाही, कारण एकतर शिंदेसाहेब उभारतील किंवा शिंदेसाहेबांची मुलगी, कारण बाप लेकीचीच पार्टी राहिलेली, या पार्टीत कोणीही शिल्लक राहिलेलं नाही। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून ते आजपर्यंत अनेक घटनांचा साक्षीदार असलेला सोलापूर जिल्हा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ, या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता काय घडेल हा खरा प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाची चिकित्सा करण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे। नमस्कार, माझं नाव दीपक पवार आणि तुम्ही बघताय कडक पॉलिटिकलचा खास शो, ज्याच्यामध्ये आपण राज्यातल्या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत। आजचा आपला लोकसभा मतदारसंघ आहे सोलापूर। या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्याला सुरुवात करण्याआधी सोलापूरमध्ये चादरींचं पुढे काय झालं, विड्यांचं पुढे काय झालं आणि पिढ्यांचं पुढे काय झालं हा प्रश्न थोडासा बाजूला राहतो, कारण सोलापूरकरांच्या मते आमचं सोलापूर आहे तसंच आहे। आता आमचं सोलापूर आहे तसंच आहे, यात सोलापूरकरांना आनंद आहे की आमचं सोलापूर आहे तसंच आहे, याच्याही पुढे काहीतरी आम्हाला करायचं आहे, असा स्कोप आहे म्हणून आम्ही लढतोय, या गोष्टीचं उत्तर तर फक्त सोलापूरकरच देऊ शकतात। पण 2019च्या निवडणुकीनंतर आता 2024च्या निवडणुकीला आपण जेव्हा सामोरे जातोय, तेव्हा सोलापूर लोकसभा मतदारसंघातलं चित्र आपल्याला नेमकं काय सांगतं ते तुमच्यासमोर मांडतोय। देशाच्या पातळीवरती काँग्रेसला चेहरा म्हणून समोर असलेले सुशीलकुमार शिंदे आणि पारंपरिकरित्या शहर ज्यांच्या पाठीशी उभं राहिलं असा सुशीलकुमार शिंदेंचा एकेकाळी वर्चस्व असलेला हा लोकसभा मतदारसंघ आज मात्र भाजपच्या ताब्यात आहे। जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे भारतीय जनता पार्टीचे सध्या सोलापूर लोकसभेचे खासदार आहेत। अर्थात 2019च्या निवडणुकीवेळी त्यांना ऐनवेळी निवडणुकीत उतरवून भाजपने धक्कातंत्राचा वापर केला खरा, पण जातीय समीकरण लावून अतिशय सुरेखरित्या आपला विजय कसा निश्चित करायचा याचं जणू एक उदाहरणच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने या लोकसभा मतदारसंघामध्ये घालून दिलं होतं। अर्थात बाळासाहेब आंबेडकरांसारखा तुल्यबळ उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीची राज्यामध्ये असलेली लाट पाहता त्या लाटेवरती सुद्धा मात करून आपल्या समीकरणांना योग्य दिशा देत भारतीय जनता पार्टीने जय सिद्धेश्वर महास्वामी यांना खासदार केलं होतं। या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जय सिद्धेश्वर स्वामी यांचा चेहरा महत्त्वाचा असणारच आहे, पण त्यांच्या जात प्रमाणपत्राला 3-4 केसेसमध्ये आव्हान दिलं गेलं आहे, गुन्हे दाखल झालेत, काही लोक फरार आहेत आणि काही लोकांना अटक झाली आहे। एवढं सगळं असून सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या जात पडताळणीच्या प्रमाणपत्राची पुनर्चौकशी व्हावी यासाठी आयोग गठीत केला आहे आणि ती समिती आता काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या जात पडताळणीचा पुन्हा एकदा आढावा घेणार आहेत। अर्थात आपल्यावरती किंवा आपल्या खासदारावरती लागलेला एक प्रकारचा हा डाग पुसून आता नवा चेहरा भाजप देणार की पुन्हा एकदा जय सिद्धेश्वर महास्वामी यांना संधी मिळणार, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण राखीव असलेला हा लोकसभा मतदारसंघ आणि चेहऱ्यांचा असलेला अभाव अशा एका वेगळ्याच गणितात अडकलेला हा लोकसभा मतदारसंघ आपल्याला दिसतो। लिंगायत बहुल असलेल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूर शहर मध्य, सोलापूर उत्तर, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट, पंढरपूर मंगळवेढा आणि मोहोळ अशी स्थिती आहे की ज्या अजितदादा पवार गटाचे राजन पाटील यांचं वर्चस्व या मोहोळवरती आहे असं सांगितलं जातं, त्या राजन पाटलांचे समर्थक माने तिथे आमदार आहेत आणि राजन पाटलांचं असं म्हणणं आहे की ज्याही वेळेला निवडणूक होईल त्यावेळेला भाजपच्या उमेदवाराला माझ्या मतदारसंघातून एक तरी मत इतर मतदारसंघापेक्षा जास्त असेल। ही कहाणी मोठी इंटरेस्टिंग आहे। आता असा दावा असलेले विधानसभेचे मातब्बर उमेदवार आणि त्यानंतर जय सिद्धेश्वर महास्वामींचं गेल्या 5 वर्षातलं काम हे पुढे आपल्याला काय वाढून ठेवलंय याचं उत्तर देणार आहेत। अर्थात सुशीलकुमार शिंदेंच्या बाजूने म्हणजे काँग्रेसच्या बाजूने सुशीलकुमार शिंदेंनी स्वतःची मुलगी प्रणिती शिंदे हिला प्रमोट करायला सुरुवात केली आहे। काही ठिकाणी त्यांनी घोषणाही केली होती की लोकसभेच्या उमेदवार या प्रणिती शिंदेच असतील, परंतु हायकमांडने ज्यावेळेला त्यांना काही गोष्टी कानात सांगितल्या त्यानंतर पुन्हा एकदा मी हायकमांडकडे प्रणितीसाठी तिकीट मागणार आहे किंवा मी त्यांचं रेकमेंडेशन देणार आहे असं सांगायला त्यांनी सुरुवात केली आहे।
अर्थात स्वतःच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर म्हणजे सो कॉल्ड निवृत्तीच्या घोषणेनंतर त्यांनी प्रणिती शिंदेला पुढे करायचं ठरवलंय. हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे की प्रणिती शिंदे गेल्या काही दिवसात राज्य सरकारवरती आणि केंद्र सरकारवरती पर्यायाने मोदी सरकारवरती जोरदार टीका करताना आपल्याला दिसत आहेत. राज्यामध्ये काँग्रेसच्या बाजूने दोनच प्रॉमिनंट चेहरे दिसत आहेत की जे स्पष्ट भाषेत मोदी सरकारला विरोध करतायत आणि त्यांच्यावरती टीकासुद्धा करतायत. या टीकेचा सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे यांना किती फायदा होईल हा प्रश्न आपल्याला भविष्यातच उत्तर देऊन जाईल. परंतु प्रणिती शिंदेंच्या माध्यमातून जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यासमोर एक मातब्बर उमेदवार असू शकतो हे मात्र तेवढंच खरं आहे. अँटी इन्कम्बन्सीचा काळ असला आणि तिसऱ्या टर्मची निवडणूक असली तरीसुद्धा लिंगायत बहुल भागामध्ये जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यापेक्षा मोठं आव्हान शोधण्यासाठी दुसरा एक लिंगायत उमेदवार उभा करणं आवश्यक आहे आणि तो भाजपच्या हाती लागू शकेल का हाही एक प्रश्नच आहे. अर्थात राम सातपुतेंचं नावसुद्धा या लोकसभा मतदारसंघासाठी कन्सिडरेबल असण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की ते म्हणजे सोलापूरच्या विद्यापीठाच्या राजकारणामध्ये विशेष इंटरेस्ट घेत असलेले आणि देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीत असलेले राम सातपुते हे सुद्धा सोलापूरमध्ये राखीव मतदारसंघातून लोकसभा लढवू शकतील अशी शक्यतासुद्धा जाणकार वर्तवत आहेत. अर्थात सोलापूरच्या या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर फार महत्त्वाचा ठरणार आहे. अर्थात ते व्यक्ती आहेत विजयकुमार देशमुख उर्फ मालक. सध्या सोलापूर शहरामधून जे विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि ज्यांचं प्राबल्य त्या जिल्ह्यावरती बऱ्यापैकी आहे असा चेहरा म्हणजे विजय देशमुख. विजय देशमुख हे पर्यायाने एक प्रकारे त्या लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे ड्रायव्हरच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण विजय देशमुख यांचं लिंगायत बहुल समाजावरती मोठं प्राबल्य 6 जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. याचं एक कारण असंही आहे की लिंगायत समाजामध्ये नेतृत्व भारतीय जनता पार्टीच्या हाताला विजयकुमार देशमुखांव्यतिरिक्त अद्याप तरी दुसरं कोणी लागलेलं नाही आणि म्हणूनच येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयकुमार देशमुख हे सुद्धा एका महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे आणि ते भाजपच्या बाजूने असणार आहेत. आता हे सगळं सुरू असताना कहाणी में ट्विस्ट आहे. म्हणजे असं आहे की सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी आणि जे माजी खासदार आहेत राज्यसभेचे ते सुद्धा या मतदारसंघामध्ये त्यांच्या परीने जोरदार कामाला लागले आहेत अशी चर्चा आहे. म्हणजे त्यांच्या वारंवार फेऱ्या आहेत, त्यांनी काही निधी खर्च केला आहे आणि त्यांचीसुद्धा उमेदवारी शर्यतीत असू शकते असं भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत सूत्रांचं म्हणणं आहे. पण याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की विजयकुमार देशमुखांचा त्यांना विरोध आहे. कारण काय तर ते सुरेश देशमुखांच्या जवळचे आहेत. आता सुरेश देशमुखांच्या जवळचे अमर साबळे तिकीट मिळवतात की स्वतः विजयकुमार देशमुखांचे स्वामी हे तिकीट मिळवतात हा प्रश्न नंतर ऐन वेळेवरती उत्तरला जाईल. पण एक गोष्ट नक्की आहे की अमर साबळेंना जर तिकीट मिळालं, भाजपाची उमेदवारी मिळाली तर मात्र लिंगायत समाजाची मतं ही एकट्ठा असतीलच असं सांगता येणार नाही आणि हा सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एक महत्त्वाचा ट्विस्ट ठरू शकेल. मग भाजपच्या बाजूने इतक्या सगळ्या प्लस गोष्टी असताना जयसिद्धेश्वर महास्वामी की अजून एखादा उमेदवार हे भारतीय जनता पार्टीला ठरवायचं आहे. अर्थात सुशीलकुमार शिंदेंचा जोरदार जनसंपर्क आणि प्रणिती शिंदेंची आक्रमक भूमिका यामुळे काही बदल लोकसभा मतदारसंघामध्ये घडू शकतात. पण त्याला एक पण लागलेला आहे. लोकसभा मतदारसंघ सांभाळणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आणि नेटवर्कच्या दृष्टिकोनातून, संघटन बांधणीच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने घेतलेली आघाडी ही काँग्रेसला सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये तोडता येईल का हा खरा प्रश्न असणार आहे. ते तोडण्यामध्ये प्रणिती शिंदे काँग्रेस आणि सुशीलकुमार शिंदेंची काँग्रेस जर सोलापूरमध्ये यशस्वी झाली तर मात्र काही विशिष्ट समीकरणांना घेऊन आपल्याला सोलापूरमध्ये वेगळं चित्र बघायला मिळू शकतं. अन्यथा जयसिद्धेश्वर महास्वामी किंवा भारतीय जनता पार्टीचे विजय देशमुख यांच्या मर्जीतला एखादा उमेदवार जर भारतीय जनता पार्टीने तिथे चांगला उभा केला तर भारतीय जनता पार्टी आपली ही लोकसभेची जागा राखण्यामध्ये यशस्वी राहील असंच सध्या सांगायला लागेल. धन्यवाद.